ग्राहकांनी गेली 6 दिवस उपोषणाचा इथे महावितरणच्या विरोधात जो लढा चालू केलेला आहे, त्याला मुख्य कारण अशी आहेत की या महावितरणच्या वीज कारभाराबद्दल जितकं बोलू, जितकी नावं ठेवू तेवढी कमीच आहेत. सातत्याने लाईट जाणं आणि त्या सातत्याने लाईट जाण्याचा फटका इथल्या छोट्या मोठ्या उद्योगावर परिणाम होणं, अशा दृष्टिकोनातून वीज वितरणच्या विरोधात वीज ग्राहक संघर्ष समितीने या ठिकाणी एक पवित्रा घेतला. अनेक वेळा त्यांना निवेदनं दिली, मोर्चे काढले आणि शेवटी मग तालावर यायला पाहिजे या दृष्टिकोनातून उपोषणाचा मार्ग पत्करलेला. गेले 6 दिवस या ठिकाणी उपोषणं चालू आहे. सातत्याने आता या उपोषणाचा दणका त्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना निश्चितपणे बसलेला आहे. कारण या ठिकाणी कर्जत तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय सगळ्याच पुढाऱ्यांनी येऊन इथे या वीज ग्राहक मंचाला सहकार्य केलेलं आहे आणि त्या सहकार्याच्या माध्यमातून हा संघर्ष समितीचा जो सातत्याने पाठपुरावा चालू आहे की जेणेकरून या ग्राहकांना न्याय मिळायला पाहिजे. आम्ही आता वकील असून आमचं काम कोर्टात चालू असतो, पण एखाद्या वेळेस लाईट नसली की ती आता 2-2, 3-3 दिवस पण जाते कधी कधी. आणि आम्हाला कोर्टात काय दाखल करायचं असेल तर आमचं तर कधी प्रिंटर बंद, कधी कम्प्युटर बंद. आम्हाला ते कामं करायला कोर्टात पण जमत नाही आणि ते दाखल करावंच लागतं, कारण शेवटी ते कोर्टाचं काम आहे. त्यामुळे मग ते लाईटचा आम्हाला एवढा त्रास होतो आणि किती वेळा आपण सांगून कंप्लेंट करूनसुद्धा ते काय चालू होत नाही. आता 3-4 दिवसापासून लाईट नसली की कधी कधी तो सर्व्हर पण डाऊन होतो. आमची कोर्टाची कामं सगळी रखडली जातात. लोकांना आम्हाला न्याय देता येत नाही. परत तारखांवर तारखा आम्ही घेतो असं लोकांचं म्हणणं असतो. पण हे जे कारभार पाठीमागे चालू असतं ते महावितरणचं, आणि सांगूनसुद्धा ते काय त्याच्यामध्ये लक्ष देत नाही. त्यामुळे आम्हाला कोर्टाची कामं आमची रखडली जातात आणि लोकांना न्याय मिळत नाही, असा आम्हाला त्रास होतो ह्यामध्ये. नमस्कार, मी डॉक्टर सुनील तुकाराम ढवळे, सुमंत हॉस्पिटल कर्जत. प्रामुख्याने विजेच्या लपंडावामुळे रुग्णांना हॉस्पिटलमध्ये होणारा त्रास या अनुषंगाने सन्माननीय ॲडव्होकेट कैलाजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत ग्राहक मंचाच्या वतीने अतिशय चांगला उपक्रम इथे राबवलेला आहे. उपोषणाच्या माध्यमातून कर्जतच्या नागरिकांना या ठिकाणी चांगल्या प्रकारे विजेच्या माध्यमातून महावितरणचे अधिकारी असतील, संबंधित पदाधिकारी असतील, यांच्या वतीने या आंदोलनाला चांगला यशस्वी प्रतिसाद मिळालेला आहे. मी सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि महावितरणाला पुन्हा एकदा मी नम्र विनंती करतो की कृपया करून आपण आपल्या ज्या सुविधा नागरिकांना आपण देतो आहे त्यांची योग्य प्रमाणे दखल घेऊन या आंदोलनाला आपण जो पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभारी आहे. आणि माननीय श्री ॲडव्होकेट कैलाजी मोरे साहेब यांना पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो की त्यांच्या या उपोषणामुळे जनसामान्यांना अतिशय चांगला दिलासा मिळालेला आहे. धन्यवाद. आत्ताचं जे आंदोलन संघर्ष समितीने ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी जे पुढाकार घेऊन केलं ते अतिशय गरजेचं आणि तालुक्यात महावितरणची जी दीर्घाई, ढिला कारभार, दुर्लक्ष, खेडोपाड्याचे होणारे लोकांचे हाल अतिशय चांगल्या पद्धतीने पाऊल उचललेलं आहे. माझ्या तब्येतीच्या कारणामुळे मी थोडा उशीर झाला, पण माझ्या पूर्ण तालुक्यातर्फे शेकाप तालुका चिटणीस म्हणून ह्या उपोषणाला, संघर्षाला आमचा पूर्ण खेड्यापाड्यातून शहरातून सहभाग आहे. आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.